कोल्हापुरातल्या मध्यवर्ती भागात बिबट्या शिरल्याची माहिती समोर येते। ताराबाई पार्क परिसरातील एमएससीबी कार्यालय परिसरात हा बिबट्या शिरलाय आणि सध्या या घटनेची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून बिबट्याला पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। त्याचसोबत या बिबट्याने काही नागरिकांवर हल्ला देखील केलेला आहे। पोलीस अधिकाऱ्यावर देखील हल्ला केलाय। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून हे प्रयत्न सुरू आहेत। त्याचसोबत या बिबट्याला पाहण्यासाठी देखील या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे। पोलिसांची एक टीम देखील याच ठिकाणी दाखल झालेली आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे। कोल्हापुरातली मोठी बातमी म्हणावी लागेल। कोल्हापूरच्या मध्यवर्ती भागातली ही संपूर्ण घटना आहे। एमएससीबी कार्यालय परिसरातली ही संपूर्ण घटना आहे। याच परिसरात बिबट्या शिरला आणि या बिबट्याने काही जणांवर हल्ला देखील केला। मानवी वस्तीत शिरण्याची बिबट्याची ही पहिली वेळ नाहीये, मात्र राज्यभरात अनेक ठिकाणी अशा घटना आता घडायला सुरुवात झाली आहे। ही घटना आहे आता सध्या कोल्हापुरातली। कोल्हापुरातल्या शहराच्या मध्यवर्ती भागात ही संपूर्ण घटना घडली। ही 2 दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। बिबट्याने पोलिसांवर हल्ला केला त्या क्षणाची काही दृश्य आहेत आणि त्याचबरोबर ड्रेनेज मध्ये हा बिबट्या शिरलाय आणि त्या ठिकाणचं हे दृश्य। बिबट्याला पकडण्याचा थरार सध्या तुम्ही पाहू शकताय। 2 दृश्य सध्या आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो। बिबट्याने पोलिसांवर हल्ला केलाय आणि दुसरीकडे ड्रेनेज मध्ये बिबट्या शिरलाय। त्याचबरोबर बिबट्या शहराच्या मध्यवर्ती भागात शिरलाच कसा, हा देखील एक प्रश्न आहे। सध्या कोल्हापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय, कारण ज्या परिसरात हा संपूर्ण थरार घडतोय त्या परिसरात महाविद्यालय आहे, शाळा आहे, रुग्णालय आहे। मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थी येत असतात महाविद्यालयांमध्ये। त्यामुळे सध्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झालेला आहे। आपण ही ताजी दृश्य पाहू शकतो। ही दृश्य आहेत कोल्हापुरातली ताराबाई पार्क परिसराची। हा संपूर्ण परिसर आहे तो एमएससीबी कार्यालय जवळचा परिसर आहे। बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्यानंतर त्याने धूम ठोकली आणि याला पकडण्यासाठी आता वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झालेली आहे। गेल्या 1.5 ते 2 तासांपासून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पाहू शकतोय सध्या बिबट्या ड्रेनेज मध्ये घुसलेला आहे। बिबट्याला पकडण्यासाठीचे अनेक प्रयत्न सुरू आहेत। सध्या आपण ही 2 दृश्य पाहू शकतो। एका ठिकाणी बिबट्या ड्रेनेज मध्ये घुसलेला आहे तर दुसरीकडे त्याला पकडण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। कोल्हापुरातल्या मध्यवर्ती ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली, त्यामुळे आता नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण। कोल्हापुरातला हा संपूर्ण परिसर अतिशय रहदारीचा मानला जातो, कारण या परिसरात महाविद्यालय, शाळा आहे। या संपूर्ण परिसरात नागरिकांची रेलचेल असते, मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी असते आणि त्याच ठिकाणी बिबट्याने थैमान घातले। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाची टीम सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे। 2 दृश्य तुम्ही पाहू शकताय। बिबट्याने ड्रेनेज मध्ये शिरकाव केलाय आणि दुसरीकडे बिबट्याला पकडण्यासाठीचे
प्रयत्न सुरू आहेत। काही वेळापूर्वीच या बिबट्यानं काही जणांवर हल्ला देखील केलाय। त्याचबरोबर हल्ला झालेल्यांमध्ये पोलिसांचा देखील समावेश आहे। या बिबट्यानं एका पोलिसांवर देखील हल्ला केलाय आणि ते पोलीस अधिकारी बिबट्याच्या तावडीतून थोडक्यात वाचले। संपूर्ण घटना हा संपूर्ण थरार कोल्हापुरातला हा संपूर्ण परिसर आहे। ताराबाई पार्क आणि ताराबाई पार्क परिसरात MSCB कार्यालयाच्या आजूबाजूला हे सगळं दिवसेंदिवस बिबट्याची दहशत ही वाढत चालली। राज्यभरात अनेक ठिकाणी बिबट्या हा मानवी वस्तीत शिरायला सुरुवात झाली। काही ठिकाणी पुणे, नाशिक अशा ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे। ड्रेनेजमध्ये बिबट्या शिरल्याचे हे दृश्य आहे। खरं तर हे संपूर्ण प्रकरण अतिशय भीतीदायक आहे। कोल्हापूरकरांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं। दरम्यान या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करतात। हा बिबट्या नेमक्या कधी ताब्यात येतोय तेच पाहणं महत्त्वाचं आहे। अनेकांच्या नजरा या घटनेकडे लागल्या। आपण दोन दृश्य पाहू शकतो। ड्रेनेजमध्ये बिबट्या शिरल्याचं एक दृश्य आहे, तर याच ठिकाणी बिबट्या अडकलेला आहे। सध्या या संपूर्ण परिसरात नागरिकांनी देखील आरडाओरड केली आहे। वन विभागाकडून मोठ्या प्रमाणात बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कोल्हापुरातल्या शहरातल्या मधोमध हे सगळं घडतंय। ताराबाई पार्क परिसरातील MSCB ऑफिसच्या परिसरात हा संपूर्ण कुठे गेलं? मोबाईल पडला रे।